हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीचा प्रिन्स कट ब्लाऊज कसा कटिंग करायचा आहे ते मी दाखवणार आहे. तर थोडा पण वेळ न घालवता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. हा ब्लाऊज आहे तो सिवलेस ब्लाऊज आहे. त्याचं कटिंग मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. आपण पहिलं कपड्यावरती मेजरमेंट टाकून घेऊया. तर ब्लाऊजचं मेजरमेंट मी तुम्हाला एकदा दाखवते. हा मेजरचा ब्लाऊज आहे. तर आपण छातीचं मेजरमेंट पहिलं घेऊया. पुढच्या साईडून आपल्याला छातीचं मेजरमेंट टाकायचं आहे. हे बघा, इथे जी फिटिंगची शिलाई ती 9 इंचावरती येते. म्हणजे जर छाती 36 इंचाची आहे आणि दीड इंच त्याच्यामध्ये ऍड करायचे. मग आपल्याला इथे 10.5 वरती टाकायचे मार्किंग. 9 इंचाची घडी आणि 1.5 इंच ऍड. पूर्ण याच्यावरती 10.5 वरती मार्किंग करून आपल्याला घ्यायचे. पहिले आपण छातीची घडी टाकून घ्यायची. आता तिला आपण स्ट्रेट लाईन करून घ्यायची. बघा, आता आपल्याला उंची टाकायचं. ते ह्या ब्लाऊजची मेजरमेंट पूर्ण उंची 14.5 आहे. त्यांनी मला उंची कमी करायला सांगितले. तर त्यांनी 13.5 इंचाची उंची सांगितले. मी तुम्हाला दाखवते. ही जी 14.5 इंच उंची आहे, हे बघा 14.5 इंच उंची आहे. पण त्यांनी मला 1 इंच कमी करायला सांगितलं. तर 13.5 उंची मी घेणार आहे. 13.5 मध्ये 1 इंच ऍड केलं, 14.5 होतात. तर 14.5 वरती मी मार्क करून घेते. दोन्ही साईडला 14.5 वरती मार्क करून घ्यायचे. हे बघा, 14.5 वरती मी दोन्हीकडे मार्क करून लाईन मारून घेतलेली आहे. आता पुढच्या साईडला 1.5 इंच आपल्याला ऍड करायचे. ते इथे 15 इंच वरती मार्क करायचे. प्रिन्स कटोरीमध्ये बॅक साईडला 1 इंच आणि पुढच्या साईडला 1.5 इंच ऍड करतात. ते इथे 15 इंच झाले. हा बॅक साईड आहे आणि हा फ्रंट साईड आहे. बॅक साईडला 13.5 मध्ये 1 इंच ऍड केले, 14.5 झाले आणि 1.5 इंच पुढच्या साईडला ऍड केले, ते 15 इंच झाले. आता इथे शोल्डर आपल्याला बघायचं आहे किती येते. हे बघा, शोल्डर 6 इंचच आहे. पण हा सिवलेस ब्लाऊज आहे तर ह्याचं 5.5 इंचाच मी शोल्डर घेणार आहे. आणि मुंडा आपण एकदा चेक करूया. हे बघा, मुंडा इथे 5.5 इंचावरती आहे. तर मी इथे 5.5 ला मार्क करते. 5.5 इंचावरती मुंडा घेते. दोन्ही साईडला 5.5 इंचावरती मुंडा घेऊन स्क्वेअर बनवून घ्यायचं आहे. आता हा फ्रंट साईडला आपल्याला 1 इंच मुंड्यामध्ये घ्यायचं आहे आणि बॅक साईडला 1.5 इंच घेऊन मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं सिवलेस ब्लाऊज शिवायचा आहे. तर बॅक साईडला मटका आहे, तर मी इथं गळा 2.5 इंचाचा घेणार आहे. आणि बॅक साईडची पट्टी एकदा मोजून घेऊया आपण किती आहे. 3.25 इंचाची आहे. तर मी त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून 3.25 इंचाची घेणार आहे. 3.25 इंचाची पट्टी घेऊन ती खालच्या साईडला पण 2.5 इंचाचं मार्क करून मी पूर्ण तो स्क्वेअर बनवून घेते. फ्रंटचा नेक आपण एकदा चेक करूया. हे बघा, फ्रंटचा नेक इथे 6 इंचावरती आहे. तर आपण इथे फ्रंटचा नेक 6 इंचावरती घ्यायचं आहे आणि इथे 2.5 घेऊन मार्क करून घ्यायचं.
आता आपल्याला इकडे मुंड्याच्या साईडला अर्धा इंच ऍड करायचं आहे आणि इथे खालच्या साईडला आपल्याला 1 इंच ऍड करायचं आहे. आपल्याला प्रिन्स कट काढायचं आहे त्याच्यासाठी. आणि इथे क्रॉस लाईन एकदा मारून घेऊया आपण. आता जेव्हा हे जर बॅक साईडला हुक आहे, जर फ्रंट साईडला हुक असतील तर आपल्याला इथून 3 इंचाचं 3.5 इंचाचं घ्यायचं आहे आणि जर बॅक साईडला हुक असतील तर आपण इथून 3 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, जर बॅक साईडला हुक असतील तर 3 इंचावरती मार्क करा आणि जर फ्रंट साईडला हुक असतील तर 3.5 इंचावरती हा मार्क करून घ्यायचा आहे. आता इथून आपण टक्स पॉईंट बघणार आहे. इथे 10.5 इंचावरती आपल्याला टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला प्रिन्स कटचा शेप देऊन घ्यायचा आहे. हे बघा, आता हा जो आपण इथे 1 इंच वाढवलाय तोच आपल्याला इथे 1 इंच घेऊन त्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. हा बघा, आणि इथे अर्धा इंचावरती मी क्रॉस शेप देणार आहे प्रिन्स कटसाठी. तुम्ही बघू शकता मी मेजरमेंट पूर्ण टाकून घेतलेले आहे. आपण एकदा चेक करूया. 36 ची छाती आहे तर त्याचा चौथा भाग 9 येतो. 9 आणि त्याच्यामध्ये 1.5 इंच ऍड केल्यानंतर 10.5 इंचाची घडी येते. आपल्याला उंची 13.5 सांगितलं तर आपण बॅक साईडला 14.5 1 इंच ऍड करून घेतले आणि फ्रंट साईडला 1.5 इंच ऍड करून 15 इंच घेतलेले आहे. आणि इथे शोल्डर बघू शकता तुम्ही 5.5 इंचाचे घेतले. मुंडा पण इथे 5.5 इंचाचा आहे. चारी साईडला मी 5.5 इंचाचं घेऊन तिथे लाईन खेचून घेऊन इथे मी 1 इंचाचं घेतलेलं आहे, कारण हा फ्रंट भाग आहे. आणि इथे बॅकला मी 1.5 इंचाचं घेऊन शेप दिलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंटचा गळा मी इथे घेतलेला आहे 6 इंचाचा आणि इथून 2.5 इंचाचा घेऊन पूर्ण स्क्वेअर करून घेतलेला आहे. इथे मी अर्धा इंच वाढवलेला आहे, इथे 1 इंच वाढवलेलं आहे खालच्या साईडला. आणि इथून मला हा बॅक हुकचा बनवायचा आहे म्हणून मी इथे 3 इंचावरती मार्क केले. 2 पॉईंट मी 3 इंचावरती घेतलेले आणि जो टक्स पॉईंट आहे मी तो 10.5 इंचावरती घेतलाय. 10.5 वरती टक्स पॉईंट घेऊन मी इथे 1 इंच जो इथे आपण ऍड केलाय तोच 1 इंच मी इथे घेऊन हा जो प्रिन्स कटचा शेप आहे तो मी दिलेला आहे आणि मार्किंग करून घेतलेले आहे. तर आता मी ह्याला कट करून तुम्हाला दाखवते. मला पुढचा गळा त्यांनी पान गळा सांगितलाय, तर मी पुढची पट्टी एकदा चेक करून घेते कितीची येते. त्याच्या अकॉर्डिंग मी गळ्याचा शेप देणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं 7ची पुढची पट्टी आहे, तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मी पाऊण इंच ऍड करते त्याच्यामध्ये आणि मग पान गळ्याचा शेप देऊन टाकते. का तर आपण गळा डबल कट नाही करू शकत. आता इथे मी पानगळ्याचा शेप देणार आहे. पानगळ्याचा शेप थोडासा ब्रॉड टाइप मध्ये मी घेणार आहे, म्हणजे त्याला शेप व्यवस्थित आला पाहिजे असं. हे बघा, हा परत इकडे जाऊन ह्याच्यामध्ये ऍड करून घेणार आहे मी. फक्त इथे खालच्या साईडला फक्त मी त्याला स्प्रेड करणार आहे, पूर्ण वरतून स्प्रेड करणार नाहीये. बघा, आणि बॅक साईडला मटका आहे तो जेव्हा मी त्याला स्टिच करणार तेव्हा तो शेप देणार आहे. मी तुम्हाला इथे फक्त फ्रंटचा पानगळ्याचा शेप कसा द्यायचा ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता ह्याला मी कटिंग करणार आहे. हा स्लीवलेस ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी त्याचे स्लीव्स काढलेले नाहीयेत. डायरेक्ट फ्रंट आणि बॅकचं तुम्हाला कटिंग दाखवलेलं आहे. आता हा जो प्रिन्स कटचा शेप आहे तो मी पहिला कट करून घेणार आहे. हा व्यवस्थित मी कट करून घेतलेला आहे. आता हा जो आपल्याला पान गळ्याचा शेप आहे तो आपल्याला जरा व्यवस्थित करून घ्यायचा आहे. जसं आपल्याला पाहिजे तसं आलेलं नाहीये, तर मी परत एकदा तुम्हाला शेप काढून दाखवते. आता तो परफेक्ट झालेला आहे. तुम्हाला याला कट करून दाखवते मी पानगळ्याचा शेप कसा एक्झॅक्टली आलाय तो. हे बघा, तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते मी. हा बघा, खूप सुंदर असा पानगळ्याचा शेप आलेला आहे. तर याला आपण कॅनव्हासने परफेक्ट बसवणार आहे. कॅनव्हास लावलं तर जसा आहे तसा शेप एकदम परफेक्ट बसेल, कारण कपडा खूप सिल्क आहे तो आपल्याला ब्लाऊजचा कपडा दिलेला आहे तो.
आता हा मी बॅक पार्ट काढलेला आहे, हा फ्रंटचे 2 पार्ट काढलेले आहेत. ह्याच्यामध्ये मी तुम्हाला मटक्याचा शेप करून दाखवते. मटक्याचा शेप कसा करायचा आहे तो. त्यांना जास्त ब्रॉड नको आहे म्हणून मी थोडा आतून घेतलेला आहे शेप. आतमधला शेप आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. बघा मी बॅक साईडचा पण शेप कट केलेला आहे. आता हा आपल्याला कपड्यावरती ठेवून कट करून घ्यायचा आहे. ते बघा हे फॅब्रिक आहे, हे आता नवीन साड्या आलेले आहेत ज्याला अशी मण्यांची बॉर्डर आहे. तर मी ही बॉर्डर काढून घेणार आहे आणि फ्रंट साईडला जो पानगळ्याचा शेप आहे त्याला लावणार आहे. पहिले मी बॉर्डर कट करून घेते. आणि ह्याला स्लीव्स नाही आहेत त्याच्यामुळे ह्याला त्यांनी कस्टमरली मला फ्रंट साईडला लावायला सांगितलंय गळ्याला. बॅक साईडला तर ही बॉर्डर बसणार नाही कारण खूपच लहान आहे. आता या कपड्याला मी डबल फोल्ड करणार आहे. आता इथे मी बॅक पार्ट ठेवून पहिला बॅक पार्ट काढून घेणार आहे. थोडा एक्स्ट्राच कपडा घेणार आहे कारण हा कपडा खूप सिल्क आहे, सरकतो, त्याच्यामुळे मी एक्स्ट्राचं कटिंग करून घेणार आहे. एक्स्ट्राचं झालं स्टिचिंग केल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाकणार आहे. आता इथे फ्रंटचा पार्ट काढून घेणार आहे. फ्रंटचा पार्ट आहे तो पूर्ण पॅक आहे, तर आपल्याला कपडा बघून ठेवायचा आहे. ज्या साईडला बंद बाजू आहे माझ्याकडे तिथे मी फ्रंटचा पार्ट ठेवणार आहे कारण आपल्याला ह्याला बॅक साईडला हुक करायचे. हे बघा इथे मी फ्रंटचा पार्ट ठेवलेला आहे आणि आता ह्याला मी कट करून घेणार आहे. हा बघा फ्रंट पार्ट पण काढून घेतलेला आहे मी. आता जो आपल्याला प्रिन्स कटचा शेप आहे फ्रंटचा पार्ट तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. मी ब्लाऊज पीस जास्त कटिंग नाही केलेला कारण हा सिवलेस होता, त्याच्यामुळे मी साडीतला मला जेवढा लागणार होता तेवढाच मी कट केलाय. हा सेट पण मी कट करून घेतलेला आहे. आता जो हा राहिलेला कपडा आहे त्याच्यामध्ये मी त्यांना लटकन हवेत ते बनवणार आहे. तर तुम्हाला मी दाखवते. हा बघा हा बॅक पार्ट आहे. हा बघा बॅक पार्टला पण मी कॅनव्हास लावून एकदम परफेक्ट फिनिशिंग टाईपमध्ये बसवून देणार आहे त्यांना. आणि हा फ्रंट पार्ट आहे. फ्रंट पार्टला पण पानगळ्याचा शेप आहे आणि हे आपल्याला प्रिन्स कटचे आहे आणि हा कपडा राहिलेला आहे. तर हा हे पार्ट कसे जोडायचे ते मी त्याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे. तर तुम्ही याला असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि 3636चा प्रिन्स कट ब्लाऊज कसा वाटला तुम्ही हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू सो मच.